अरे ठीक आहे रे, मुलगी आणि ट्रेन एक गेली की दुसरी येतेच. आणि तू पण ना, कशाला खोटं बोलला तिला तू फ्लॅट मध्ये राहतोस ते? अरे भावा, लाज वाटते सांगायला मी इथे राहतो याची. आणि काय सांगू मी तिला की मी रोज सकाळी टंबरेल घेऊन रांगेत उभा असतो आणि या गल्ली बळतून आपलं घर शोधता शोधता ना वय होईल तिचं. आणि बिल्डिंग आज होईल उद्या होईल ह्या आशेवर ना पाळण्यातून पोळण्यापर्यंत प्रवास झाला रे. पाळणं हालत नाही म्हणून तिला दोष देण्यात काय अर्थ आहे? थोडा विचार केला तर सगळ्यांनाच कळेल ना. मला कळतंय सगळं. आधीच्या पिढ्यांनी काढले ना दिवस. दिवस दिवस नाही, वार. सोमवार दादा आणि वहिनी किचन मध्ये झोपा, मंगळवार बेबी वहिनी आणि नाना, बुधवार आपल्यासाठी ठेवला आणि गुरुवार त्यांच्यासाठी. अगं पण तू आता म्हणू नका आपल्याला इथं मुलं बाळ झाली नाही का म्हणून. पण त्याही पलीकडे जाऊन नवरा बायकोतला फक्त त्या दोघांमधला संवाद महत्वाचा असतो, जो आपल्यामध्ये नाहीये. आपण बोलतो ते फक्त जगण्यापुरतं, बाकी फक्त नजरेनं. जाम चिडली आहेस आज. मी काय म्हणतो, आज येताना गजरा. बाबा तुम्हाला किती वेळा सांगितलंय, खिडकी उघडी ठेवून असं काहीतरी लिहत राहू नका. हे बघा, अख्ख्या घरभर तुमच्या कवितांचा पसारा झालाय. अरे हो, खरंच की लक्षातच आलं नाही माझ्या. सुनबाई, काही छान सुचलं की भान राहत नाही बघ. हो ना बाबा, इतक्या छान कविता आहेत, मग एखादं पुस्तक का नाही करत? बाबांच्या कवितांचं पुस्तक आणि आपल्या इथल्या घरांचा पुनर्विकास दोन्ही या जन्मात तरी शक्य दिसत नाही. मी काय म्हणते, आपण गेलो आसनगावला राहायला तर काय बिघडेल? म्हणजे ते रोज आसनगाववरून बायकाळपर्यंत प्रवास करायचा. मग काय झालं, लोक नाही का करत? मग ऍडजस्ट नाही का करत? भावा ऍडजस्ट केलं असतं करते कोणी. अस्मिनी रे, तुझी गाडी अजून तिकडेच अडकलीये. स्टेशन आलं, चलूट. अरे तसं नाही, ऐक ना. चल रे. अरे मी तिला काही गोष्टी तू सांगितल्या दर नाहीये. वेळेचं आहे यार. अरे पण खोटं बोललोय मी तिच्याशी. अरे मी सांगितलं होतं का तुला कुठं बोलायला? तसं नाही, पण तिला गोष्टी माहिती पाहिजेत ना. अरे मग सांग तिला गोष्ट. अरे तसं नाही भावा. गोबरे चालू आहे. हा, लाईट. शिंदे सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाने रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 7 शासकीय एजन्सी घर बांधणीसाठी पुढाकार घेणार. मुंबईतले रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता SRA, म्हाडा, BMC, सिडको सारख्या 7 सरकारी संस्था पूर्ण करणार. गरीब मध्यमवर्गीयांसाठी 2 लाख घरं बांधणार. शिंदे सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाने रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी. गरीब मध्यमवर्गीयांसाठी 2 लाख घरं बांधणार. तुझी चुकलेली ट्रेन आली.
डोक्यावर छप्पर देणारा आभाळा इतका माणूस.